नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आले आहे ते देण्यात आलेले आहे. एकूण 50 गुणांचा पेपर आहे. 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा. तोंडी चाचणी. प्रश्न पहिला, तुझ्या शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेविषयी 4 ते 5 ओळीत माहिती सांग. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न दुसरा, तुझ्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय म्हणून दाखव. त्या कवितेतील तुला काय आवडले ते सांग. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. लेखी चाचणी. प्रश्न तिसरा 5 गुणांसाठी आहे. खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. परिच्छेद वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न 1 गुणासाठी आहे. रोज नवे नवे शिकणे का महत्त्वाचे आहे ते लिही. उत्तर, स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवून ठेवण्यासाठी रोज नवे नवे शिकणे महत्त्वाचे आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उत्तरातच आहे. हा प्रश्न, आपल्या प्रगतीतील अडथळा कोणता? उत्तर, एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे हा आपल्या प्रगतीतील अडथळा आहे. ई प्रश्न, वरील परिच्छेदात आलेला सुविचार शोधून लिही. तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते, ती स्वतःशीच असते. आणि दुसरा सुविचार आहे, जसा विचार तसा दृष्टिकोन. दोघांपैकी कोणताही एक सुविचार लिहायचा आहे. ई प्रश्न, स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी काय काय करावे लागेल त्याविषयी 2 मुद्दे लिही. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी इतरांशी तुलना ही केवळ स्वतःला सुधारण्यासाठी करावी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नाही. काल जे केले त्यापेक्षा आज आपण निश्चितच काहीतरी वेगळे चांगले उत्तम केले पाहिजे. प्रश्न चौथा 5 गुणांसाठी आहे. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. कवितेवर आधारित प्रश्न, कवितेतील रोज नवाचे रंग बदलण्याचा उल्लेख कशासाठी केला आहे ते लिही. उत्तर, जीवनातील बदलती परिस्थिती किंवा सुख दुःखाचे चढ उतार दर्शवण्यासाठी कवितेतील रोज नवाचे रंग बदलण्याचा उल्लेख केलेला आहे. हा प्रश्न, संकटे आले तरी माणसाने कोणती भूमिका घ्यावी यावर 2 मुद्दे लिही. 2 गुणांसाठी. संकटांना घाबरून न जाता त्यांना धैर्याने सामोरे जावे लागते. संकटामुळे हताश होऊन कधीही मौल्यवान अशा आयुष्याचा त्याग करू नये. ई प्रश्न, ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तू काय करतोस? उत्तर, मी निराश न होता माझे प्रयत्न सुरू ठेवतो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची जिद्द ठेवतो. ई प्रश्न, दिलेल्या कवितेसाठी तुझ्या शब्दात योग्य शीर्षक लिही. उत्तर आहे बहुमोल जीवन. दिलेल्या कवितेसाठी योग्य शीर्षक आहे बहुमोल जीवन. प्रश्न 5वा, खालील चित्राचे वर्णन कंसात दिलेल्या शब्दांच्या साहाय्याने लिही. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. शब्द आहेत एसटी स्थानकाचे दृश्य, एसटी बसेस, प्रवाशांची वर्दळ, शाळेतील मुले, खाद्यपदार्थांच्या गाड्या. या ठिकाणी चित्र देण्यात आलेले आहे. हे एक एसटी स्थानकाचे दृश्य आहे. बस स्थानकावर अनेक एसटी बसेस रांगेत उभ्या असलेल्या दिसत आहेत. स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असून लोक आपल्या गाड्यांची वाट पाहत आहेत. चित्रात काही शाळेतील मुले गणवेशात दिसत आहे, जी कदाचित शाळेत जाण्यासाठी तिथे आली आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे खाद्यपदार्थांच्या गाड्या सुद्धा आहेत, जिथे लोक खाण्यापिण्याच्या वस्तू घेत आहेत. प्रश्न 6वा, खालील लोकगीताचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या ठिकाणी लोकगीत देण्यात आलेले आहे. टिल्लम टिल्लम ताल वाजतो, मुखी हरीचे नाम गरजतो. टिल्लम टिल्लम प्रभातकाली, थै थै नाचत स्वारी आली. प्रश्न 1 गुणासाठी आहे. वरील लोकगीतात कोणत्या व्यक्तीचा उल्लेख आला आहे ते लिही. वरील लोकगीतात वासुदेव या व्यक्तीचा उल्लेख आला आहे. हा प्रश्न, अंगरख्यावर कशाचा कशिदा केला आहे ते लिही. अंगरख्यावर कवड्यांचा कशिदा केला आहे. ई प्रश्न, तुझ्या बोलीभाषेत खाली दिलेल्या शब्दास काय म्हणतात ते लिही. अंगरखा, सदरा किंवा शर्ट. प्रश्न 7वा, खालील सूचना वाच व दिलेल्या तक्त्यात त्याचे वर्गीकरण कर. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. बस स्थानकसाठी सूचना येणार आहे. आपल्या सामानाची काळजी घ्या, आरक्षित तिकिटांची खात्री करा. आणि रुग्णालयाच्या ठिकाणी येणार आहे शांतता राखा,
मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा. प्रश्न 8वा, दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर तू पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या कार्यक्रमातील एखाद्या पात्राविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिही. 4 गुणांसाठी. पात्राचे नाव: छोटा भीम. वैशिष्ट्ये: धाडसी, शक्तिवान, बुद्धिमान आणि नेहमी इतरांना मदत करणारा. माहिती: घटना: भीम ढोलकपूर गावात राहतो. जेव्हा कधी गावावर संकट येते तेव्हा तो आपल्या शक्तीने आणि युक्तीने शत्रूचा पराभव करतो. त्याला लाडू खूप आवडतात कारण लाडू खाल्ल्यावर त्याला खूप शक्ती मिळते. त्याने अनेकदा आपल्या मित्रांना संकटातून वाचवले आहे. प्रश्न 9वा, खालील ओळ वाच. योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. त्या ठिकाणी आपण विरामचिन्ह दिलेली आहेत. कंडक्टर म्हणाला, स्वल्पविराम. डबल अवतरणचिन्ह, अहो आजोबा. स्वल्पविराम, लवकर पैसे काढा. पूर्णविराम, डबल अवतरणचिन्ह, पूर्ण. प्रश्न 10वा, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. प्रश्न 10वा 3 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही. उत्साह ओसंडून वाहणे. वाक्यात उपयोग: सहलीला जाण्याचे नाव ऐकताच सर्व मुलांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही. मेथीची जुडी, तसा द्राक्षांचा घड. 2 नारळाचा ढीग, तशी धान्याची रास. प्रश्न 11वा 3 गुणांसाठी आहे. तुझ्या परिसरातील भाजी विक्रेता, दुकानदार, अंगणवाडी सेविका, शाळेतील स्वयंपाकीन ताई यापैकी एका व्यक्तीविषयी 4 ते 6 ओळीत माहिती लिही. उत्तर: माझ्या घराशेजारी राहणाऱ्या भाजी विक्रेत्याचे नाव नामदेव काका आहे. ते दररोज पहाटे बाजारात जाऊन ताज्या भाज्या घेऊन येतात. त्यांची गाडी नेहमी स्वच्छ असते आणि त्यांच्या भाज्याही ताज्या असतात. ते सर्वांशी खूप प्रेमाने आणि नम्रतेने बोलतात. ते अतिशय कष्टकरी व प्रामाणिक व्यक्ती आहेत. प्रश्न 12वा 2 गुणांसाठी आहे. खालील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुन्हा लिही. त्या ठिकाणी आपण क्रम दिलेले आहेत आणि पुन्हा लिहिलेले आहे. 1 आम्हाला रस्त्यात एक शिवार लागले. दुसरे वाक्य येणार आहे, डहाळे कंसे ओंब्या पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. तिसरे वाक्य, आम्ही डहाळे उपटू लागलो तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले. चौथे वाक्य, आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. खरंच आमचं चुकलंच होतं. 5वे वाक्य येणार आहे, शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे दिले. प्रश्न 13वा 5 गुणांसाठी आहे. खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. टम्म, हुप्प यासारखे एक जोडाक्षर लिही. गप्प, ठप्प. हा प्रश्न, घरासाठी खालील पर्यायांपैकी कोणते विशेषण अयोग्य होईल? तो योग्य पर्याय चौकटीत लिही. घरासाठी अयोग्य विशेषण येणार आहे वाकडे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 चौकटीत लिहिलेले आहे. ई प्रश्न, काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच मोर नाचू लागला. वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिही. मोर या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. लिंग बदलून होणार आहे लांडोर. काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच लांडोर नाचू लागली. ई प्रश्न, खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदाला अधोरेखित कर. 1 गुणासाठी. मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहू लागली. संयुक्त क्रियापद आहे पाहू लागली. उ प्रश्न, संकट आले की प्राणी एकमेकांना सावध करतील. वरील वाक्याचे वर्तमान काळात रूपांतर करून वाक्य पुन्हा लिही. संकट आले की प्राणी एकमेकांना सावध करतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.